आपकी अदालत मध्ये क्रिकेट स्टार वसीम अक्रम यांच्यावर आरोप आहे की हे जाणीवपूर्वक कॉन्ट्रोवर्सीज तयार करत असतात. वसीम साहेब, एकापेक्षा एक कॉन्ट्रोवर्सीज आहेत. वेस्ट इंडिजला गेलात तर तिथे पेपरमध्ये छापलं की तुम्ही गांजा प्यायलात आणि गांजा पिऊन क्रिकेट खेळायला गेला होता. हो नक्कीच आहे ही कॉन्ट्रोवर्सी. लाईक मी म्हणालो लहान होतो, सगळ्या चुका झाल्या आहेत, सगळं काही केलं, पण शेवटी आपल्या चुकांमधून शिकतो. दॅट्स व्हॉट मॅटर्स ॲट एंड ऑफ द डे. तुम्ही जेव्हा इरफान पठाणला बॉलिंगचे धडे शिकवले तर तिथल्या पेपरवाल्यांनी लिहिलं की तुम्ही तर पाकिस्तानी क्रिकेटचं नुकसान करत आहात, तुम्ही ते धडे त्यांना शिकवत आहात ज्यामुळे पाकिस्तानची हार होईल. आता बघा ना, ही शहाणपणाची गोष्ट आहे. आता यांच्याकडे किती अक्कल आहे हे बेसिकली विचार करू शकत नाही तुम्ही. आणि आता इरफान पठाणला मी काय सांगितलं, ग्रीप सांगितली, जे की कोणी सांगू शकतो, नॉर्मल स्विंग सांगितलं. मला पाकिस्तानी बॅट्समॅनने तक्रार केली, त्याने आउट केले ना तिथे गेल्या 2-4 की तुम्ही यांना सांगितलंय. अँड आय वॉज लुकिंग ॲट देअर फेस की यार तुम्ही ते योग्य प्रकारे खेळला तर बरं होईल ना, मला का तुम्ही विचारताय. तर हे दाखवून देतो मानसिकता त्यांची की किती ते आहेत. इरफान चांगलं, त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, त्यांनी चांगली बॉलिंग केली आहे. मी त्यांना काहीतरी सांगितलं, जर इतक्या लवकर पिक करून गेला तो की एका महिन्यात त्याने सगळं काही पिक केलं, जे की माझ्या मते इम्पॉसिबल आहे. पण ही डिड वेल अँड हॅपी फॉर हिम. जर काही तक्रार पाकिस्तानच्या कोणत्या प्रेसला माझ्याकडे असेल तर आय नेव्हर केअर अँड आय विल नेव्हर केअर. आता मी जरा त्या वक्तव्यांची चर्चा करतोय जे तुम्ही स्टेटमेंट दिलं. हे मे 2005ची हल्लीचीच गोष्ट आहे, जेव्हा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर शोएब अख्तरला टीममध्ये सहभागी नाही केलं तर पाकिस्तानी प्रेसने लिहिलं की तुम्ही सिलेक्टर्सना म्हणालात की हे तर वेडे झालेत सगळे. हो बरोबर, असंच बोललो मी. मला वाटतं की क्रिकेट नंतर मी रिअलाइज केलं की मी बोलू शकतो जे माझ्या मनामध्ये आहे. जेव्हा क्रिकेट खेळत असता तर तुम्हाला एका वर्तुळात राहून बोलावं लागतं. कोणती गोष्ट जराशी इकडे तिकडे गेली की पीसीबी लगेच बॅन करून टाकतात किंवा फाईन लावतात. तर जे मला वाटतं की ही गोष्ट ठीक आहे, आय थिंक ती बोलली पाहिजे, त्यामध्ये काही हरकत नाही. बरोबर ना. आपल्या कल्चरमध्ये लोक बोलतच नाही, कारण मला नोकरी पाहिजे पीसीबी मध्ये ना कोणत्या आणखी ऑर्गनायझेशन मध्ये. मी माझ्या ESPN स्टार स्पोर्ट्स सोबत असलेल्या जॉबमध्ये आनंदी आहे. आणि तर एक इनफॅक्ट जर मी ब्लॅकला ब्लॅक नाही म्हणणार, व्हाईटला व्हाईट नाही म्हणणार तर मग पण कन्सिस्टन्सी नाहीये. तुम्ही एकदा म्हटलं की त्यांना टीम मध्ये सहभागी केलं पाहिजे. थोड्या दिवसांनंतर हे सप्टेंबर 2005 मधलं तुमचं स्टेटमेंट आहे. तुम्ही म्हटलं की शोएब बोलतो जास्त, खेळतो कमी. ते टीम मध्ये येण्याबद्दल नाहीये, हे पूर्णपणे वेगळं वक्तव्य आहे. एकत्रितपणे जेव्हा ते येऊन मूर्खासारखं वक्तव्य देतात की मी एका जम्बो जेट सारखा आहे, मी एक फरारी सारखा आहे. ते ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन म्हणतात की 10 ते 11 होते आणि मी एकटा होतो. हे या प्रकारच्या वक्तव्यानंतर जर ऑब्व्हियसली यू हॅव टू से समथिंग. ड्रॉप करणार तर अतिरेक होणार, पण हे कॅप्टन आणि कोचचं काम आहे की जे डिसिप्लिन नाही आहेत प्लेअर त्यांना डिसिप्लिन करावं. असं नाही की पुन्हा मुलासारखं तक्रारी करतील. तिथूनच एकदा कोणत्या टॉप प्लेअरला परत पाठवलं ना टूरमधून, जर डिसिप्लिन करायचं आहे तर टॉपवरून करा. इफ यू हॅव द गट्स, बेसिकली मी खूप माइल्ड शब्द इथे वापरतोय. इफ यू हॅव द गट्स, तिथून एकदा त्या शोएबला परत पाठवा. फाईन जर केला असता तर शोएब काय पूर्ण टीम बाणासारखी सरळ असते. तिथून परत आल्यानंतर तक्रार करतात ते क्रिकेट बोर्डाला. जर तुम्ही कॅप्टन असतात तर काय केलं असतं शोएब? मी माझ्या कॅप्टन्सीमध्ये खेळलाय शोएब. सुरुवातच माझ्या कॅप्टन्सीमध्ये केली 99 मध्ये. मी 2-4 शिव्या घातल्या असत्या, परत पाठवलं असतं, ठीक झालं असतं. मग तो असं नाही म्हणू शकत की हा वेडा झालाय, शिव्या देतोय. विश्वास ठेवा, लोक त्याचं म्हणणं नाही ऐकत, माझं ऐकतात. त्यांना माहितीये कोण वेडा आहे ते. जेव्हा असं छापून येतं की तुम्हाला इंडियन टीमचा कोच बनायचं होतं. आय नो, ते जरा जास्त होतं. मला कोणी भारतासाठी ऑफर नाही दिली. मी तेव्हा थोडं बाहेर, मी इंडियामध्ये होतो त्यावेळेस आणि मी ESPN जॉईन केलं तेव्हा तिथेच होतो. तर आय वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन सिटी टू अदर अँड आय रीड पेपरमध्ये मी वाचलं फ्रंट पेजवर. मी म्हटलं मला तर ऑफर नाही आली, कोणी लिहून दिलंय ते आले असतं तर आय वुड हॅव बीन हॅपी, बट कोणी ऑफर दिली नव्हती मला. जर ऑफर मिळाली तुम्हाला इंडियन टीमचे कोच बनण्याची तर तुम्ही एक्सेप्ट करा. कोचिंग हे माझं कौशल्य नाहीये, कन्सल्टन्सी आहे. येस, आय कॅन हेल्प यू. आमच्या इथे एक फार विचित्र एक कल्चर आहे. जे काही बनायचंय कोच, मग तो पाकिस्तानी टीमचा, इंडियन टीमचा. आता एलन बॉर्डरला बघा, ते अंडर 19चे कोच बनले आहेत. त्यामुळे जिथून ते खेळाडू तयार करू शकतील. त्यांचा देश तिकडे, इथे यासाठी जात असतात, तिथे पैसा जास्त मिळतो, एक्सपोजर मिळतं. त्या देशाची सेवा करायची आहे तर अंडर 19चे कोच बना, मुलांना शिकवा, त्यामुळे ते देशासाठी खेळू शकतील. जनतेमधून विचारूया ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. हा, हो तुम्ही. वसीम भाई, तुम्ही क्रिकेटमधल्या काही मोठ्या जाणकारांपैकी एक आहात, तर तुम्ही एखाद्या टीमचे कोच का नाही बनत? कारण हल्लीच मी तुमचा इंटरव्ह्यू वाचला होता, त्यात तुम्ही म्हणाला होता तुम्हाला कोच नाही व्हायचं. यार, मला खूप लोकांनी हा मोठा प्रश्न विचारला की तुम्ही पाकिस्तानसाठी कोचिंग का नाही करत. तुम्हाला इरफान पठाणला थोडेफार सांगितलं, तिथे पाकिस्तानी पण त्यांच्या पेपरमध्ये माझा भडका उडवला. कोचिंग एक वेगळी स्किल आहे, जे की त्याच्यासाठी पेशन्स पाहिजे, खूप व्यक्तीने ऑर्गनाइज असलं पाहिजे, आणि माझ्याकडे हे दोन्ही नाहीये. आणि तरी इव्हेंच्युअली कधी संधी मिळाली तर नक्कीच विचार करेन.
कन्सल्टंट बनू शकतो. इतकंच मी क्रिकेटचा ऋणी राहीन की कोणी यंग मुलगा माझ्याजवळ कोणत्याही नॅशनॅलिटीचा विचारायला आला तर हे माझं कर्तव्य आहे की मी त्याला सांगावं. मी म्हणूनच इरफानला सांगितलं. बाकी बॉलर्सना मी यासाठी सांगत असतो, मी जाऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पुढे गेटच्या समोर नाही बसू शकत की मला नोकरी द्या. आता मला त्यांचं लेटर आलं. गमतीची गोष्ट आहे, पीसीबीचं लेटर आलं अबाउट 3 वीक्स अगो. त्यामध्ये लिहिलं होतं की जॉब्स जे अवेलेबल आहेत त्यामध्ये होतं डायरेक्टर ऑफ नॅशनल अकॅडमी आणि त्यासाठी क्वालिफिकेशन होतं की काय बरं काय लेवल 1 लेवल 2 चे कोचिंग कोर्स करून याल तर नोकरी मिळेल. म्हणजे जे 400 वनडे खेळलेत 150 टेस्ट मॅच खेळलेत त्यांचं काही नाही, पण लेवल 1 लेवल 2 कोर्स नक्की करून यायचं आहे आणि ते पण इंग्लंडमधल्या गोरांकडून. पण वसीम, हा प्रश्न इथे निर्माण होतो की ज्यांनी 400 वनडे खेळले, जो एवढे सगळे टेस्ट मॅचेस खेळले, इतक्या मॅचेस जिंकवल्या पाकिस्तानसाठी, त्यांना टीम मधून असं बाहेर केलं जसं दुधामधून एखादी माशी बाहेर काढून टाकतात. पुन्हा जर असं झालं नसतं तर मला धक्का बसला असता. मग अगेन दिस इज पार्ट ऑफ कल्चरचा भाग आहे हा. आता सौरव गांगुली बरोबर बघा काय होतंय, त्याला पण हेच करायचा प्रयत्न करतायत. आपण पडलेल्याला आणखी पाडत असतो आणि दिस शुड बी अपोजिट नाव. आता सौरव गांगुली फक्त 33 वर्षाचा आहे. ठीक आहे, तो वाईट खेळतोय, ठीक आहे, तो आउट ऑफ फॉर्म आहे, पण त्यामध्ये क्रिकेट अजून आहे ना. ठीक आहे, कॅप्टन नाहीये, दॅट्स ओके, पण त्यामध्ये क्रिकेट तर आहे ना. त्याला पाठिंबा द्या. मी त्याला पाठिंबा देतोय. लोक म्हणतात की त्याला पाठिंबा का करतोय, कारण मला माहितीये तो कशातून जातोय. तर एक खेळाडू म्हणून जेव्हा कोणी असं असतं तेव्हा आय एम सॅटिस्फाईड. अगदी बरोबर म्हणतात ते, तसंच काढलं त्यांनी मला. मग इतकं कोणाला कौतुक मिळालं जेव्हा काढून गेलात तेव्हा तुम्हाला शायरची गोष्ट लक्षात येत असेल ना, बडे बेआबरू होकर तेरे कुचे से हम निकले हो थे. अगदीच. बट आय हॅव नो रिग्रेट्स. आय एम ग्लॅड. आय एम रिटायर्ड. कारण जर मी एक 6 महिने खेळलो असतो वर्षानंतर, इन्स्टेड ऑफ की मला ड्रॉप केलं असतं, मी म्हटलं यार बस सोडून देऊया. याआधी की लोक म्हणतील ना की तुम्ही आणखी 1 वर्ष खेळू शकत होता, तेव्हा म्हटलं असते याला बाहेर काढा, म्हातारा झाला. जेव्हा पण भारताशी तुमची क्रिकेट मॅच असेल किंवा हॉकी मॅच असेल तर एक स्पिरिट दिसत नाही. स्पोर्ट्स स्पिरिट जे असतं उलट भांडणच जास्त दिसतात. वादविवाद आणि खेळ भावनाच कमी होते. तुम्ही एखाद्या शत्रूसारखा खेळला जातो हा खेळ. तुम्ही कोणत्या टीव्ही चॅनलवर पाहिलं? सगळ्याच टीव्ही चॅनल्सवर. आय मीन मी प्रत्येक टीमच्या विरोधात खेळतो. प्लेयर्स तर ठीक आहे, शिवीगाळ करतो, आम्ही प्रत्येकाला करतो, पण त्यामध्ये तर काहीच मग हे प्रॉब्लेम स्पोर्ट्समन नाही. स्पिरिट आहे. ऑफकोर्स हे स्पिरिट आहे. ऑस्ट्रेलियन करतात ते ठीक आहे, आम्ही केलं तर आम्ही चुकीचे आहोत. नाहीतर तुमचं सगळ्या टीम्स बरोबर, जगातल्या सगळ्या टीम्स बरोबर भांडण झालं असतं ना. भांडण पाकिस्तानचं. वगैरे नाही होत. इट्स अग्रेशन ऑन द फील्ड. सगळ्यांची मैत्री आहे. रात्री 6 वाजता मॅच संपते, गप्पा गोष्टी होतात, बाहेर पण जातो आणि मस्करीही करतो. मग वसीम तर साहेब मग- हे सांगा की जेव्हा फील्डवर इंडिया आणि पाकिस्तान खेळत असतात, जसं की तुम्ही म्हणत आहात की खूप अग्रेशन असतं, ताकद लागते एकमेकांना हरवण्यासाठी आणि शिवीगाळ सुद्धा होते, मग कोणत्या शिव्या देता? हे तुम्ही बीप करून टाका. देअर इज नो पॉइंट. इथे मुलं सुद्धा बसले. नाही, पण मला वाटतं इंडियाच्या विरोधात इट्स आय एन्जॉय प्लेइंग. आय ऑलवेज एन्जॉयड. कारण त्यामध्ये प्रेशर इतकं जास्त असतं. ते म्हणतात ना की ॲशेस एक बेस्ट सिरीज आहे जगातली. देअर इज नो कम्पॅरिझन. गोऱ्यांना काय माहिती, ॲशेस ते येत असतात आणि वेल डन हरून जातात तर बॅड लक. आमच्या इथे येऊन हरून जातात तर 2 वर्ष बॅड लक नाही म्हणत. आणि वाईस वर्षा दोन्ही जेव्हा देशात. हरलेली टीम येते तर लोक चपलांचे हार घेऊन पोचलेले असतात. हो, चपलांचे हार, गाडं वगैरे सगळं घेऊन पोचले असतात. पण मला वाटतं की हे गमतीचा भाग आहे आणि ते प्रेशर बिल्ड व्हायला सुरुवात होते 2 महिन्याआधी. आता जसं इंडियाला पाकिस्तानमध्ये जायचंय तर आतापासून सुरुवात होईल. त्यांचा ड्रायव्हर कोणी मिळेल, रिक्षेवाला, आई वडील, बहीण भाऊ, मित्र, यार हरू नका. तर प्रेशर बिल्ड होतं प्लेअरवर. हरायचं नाहीये. इट्स अ ब्युटी ऑफ इट दॅट हाऊ वी कंट्रोल दॅट प्रेशर अँड अग्रेशनचा. आता जो काही प्रश्न आहे, शिवीगाळ करणं ठीक आहे, काढून टाका. जे प्लेअर 1-2 पसंत नाहीयेत. आता काही असतात टीममध्ये, वाईस वर्षा आमच्या टीममध्ये पण खूप आहेत. सचिन सारख्या प्लेअरला, राहुल द्रविड सारख्या जे की मोठे ग्रेट प्लेअर आहेत आणि ग्रेट अँबॅसेडर आहेत आपल्या देशाचे, त्यांना आम्ही काय नाही म्हणत, कारण ते आम्हाला काय नाही म्हणत आणि आमच्या प्लेयर्सनाही काय नाही म्हणत. तर ही पूर्ण एक मानसिकता आहे, सगळेजण करतात.